नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। उन्हाळी वाळवणातील दुसरा पदार्थ उपवासाचे बटाटा वेपर्स कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। अजिबात लालसर किंवा काळपट हे वेपर्स तयार होत नाहीत। वर्ष ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये छान असे टिकतात। तेलात टाकल्यानंतर याचा आकार छान असा फुलून येतोय, दुप्पट ते तिप्पट होतोय। हे वेपर्स बनवायला खूप सोपे आहेत, चवीलाही खूप छान लागतात। उपवासाचे बटाटा वेपर्स बनवण्यासाठी नवीन बटाट्यांचा वापर करायचा। उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवीन बटाटा बाजारामध्ये मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो। त्यामध्ये अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यायचे। वेपर्स बनवताना मोठ्या बटाट्यांचाच वापर करायचा, म्हणजे वेपर्स बनवायलाही खूप सोपे जातात आणि वेफरचा आकारही छान मोठा तयार होतो। यासाठी अशा पद्धतीने मोठे बटाटेच वापरायचे, ते कडकही असतात चांगले। आता सर्वात आधी आपण काय करूयात, या बटाट्यांच्या साली काढून घेऊयात। बटाट्याला एखादा काळपट डाग किंवा होल असेल तोही आपल्याला काढून टाकायचा आहे। त्यामुळेच वेपर्स पांढरे शुभ्र तयार होतात आणि जास्त दिवस टिकतात। आता काय करायचे, साल काढल्यानंतर बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। बटाटा धुवून झाला की वेपर्स पाडायची किसणी घ्यायची आणि त्याने वेपर्स पाडायला सुरुवात करायचे। वेपर्स पाडण्याआधी बटाटा उभा न धरता आपल्याला अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये वेपर्स बनवायचे आहेत ना, यासाठी अशा पद्धतीने हा बटाटा पकडायचा आणि पाण्यामध्येच वेपर्स पाडून घ्यायचे। पाण्यामध्ये वेपर्स पाडल्यामुळे ते लाल पडत नाहीत किंवा काळपटी पडत नाहीत आणि छान असे याच्या अशा पद्धतीने वेपर्स पाडून घ्यायचे। बघा किती मोठ्या मोठ्या आकाराचे वेपर्स तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने जेवढे तुम्हाला बटाट्याचे वेपर्स बनवायचे तेवढे बनवून घ्यायचे। वेपर्स बनवून झाले की एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये वेपर्स घालून घ्यायचे। वेपर्स बुडतील एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आणि रात्रभर हे वेपर्स असंच ठेवून द्यायचे। सकाळ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पाणी जरा अशा पद्धतीने काळपट दिसायला सुरुवात झालेली आहे। सकाळ आपल्याला हे वेपर्स 2 ते 3 वेळा, जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचे आहेत। पाणी स्वच्छ निघालं की समजायचं वेपर्स छान असे धुवून निघालेले आहेत। यानं काय होतं, वेपर्स अजिबात काळे पडत नाहीत। आता वेपर्स बनवण्यासाठी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक छोटा तुकडा आपल्याला तुरटीचा यामध्ये घालायचा आहे। तुरटी घातल्यामुळे वेपर्स काळे पडत नाहीत। आता चांगली उकळी यायला सुरुवात झाली की जे वेपर्स आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते वेपर्स यामध्ये घालून घ्यायचे। सगळे वेपर्स यामध्ये घालून झाले की गॅस मोठा करायचा आणि पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची। मधून अधून आपल्याला एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे एकसारखा वेपर्स यामध्ये शिजला जातो। आणि आपल्याला वेपर्स शिजवताना जास्त प्रमाणामध्ये हा वेपर्स शिजवायचा नाहीये। हातामध्ये एखादा वेपर्स उचलून पाहायचा आणि जर तो लगेच तुटत असेल, शिजल्यानंतर जरासा मऊ झाला असेल आणि अशा पद्धतीने जर तो तुटत असेल तर समजायचं वेपर्स शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यातून हे वेपर्स एखाद्या स्टेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायचे, किंवा तुम्ही बांबूच्या टोपलीमध्ये जरी काढून घेतले तरी चालतील। त्यातील सगळं गरम पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये हे वेपर्स वाळण्यासाठी घालून घ्यायचे, किंवा तुम्ही फॅन खाली जरी सुकवले तरीही चालतील। वेपर्स वाळत घालताना एकमेकाला न चिटकवता आपल्याला लांब लांब हे वेपर्स वाळत घालायचे आहेत अशा पद्धतीने, नाहीतर ते सुकल्यानंतर एकमेकाला चिकटले जातात। आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। 2 दिवसानंतर अशा पद्धतीने हे वेपर्स छान असे वाळले गेलेले आहेत। याचा रंग तुम्ही पाहू शकता, अजिबात काळपट किंवा लालसर दिसत नाहीये, पांढरे शुभ्र असे हे वेपर्स तयार झालेले आहेत। आता तुम्हाला वेपर्स मी तळूनही दाखवते। तेलात टाकल्यानंतर याचा आकार दुप्पट ते तिप्पट छान असा फुलून आलेला आहे। अजिबात लालसर किंवा काळपट हे वेपर्स झालेले नाहीयेत। अशाच पद्धतीने उन्हाळी कामामध्ये यंदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा। कशी झाली ते कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।